धनंजय मुंडेंच्या कार्यकाळामध्ये कृषी धोरण कशासाठी बदललं? हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं सरकारला याकडे स्पष्टीकरण मागितलेलं आहे। 2016च्या साहित्य खरेदीसाठीच्या डीबीटी योजनेमध्ये मुंडेंकडनं बदल केले गेले। 2023 मध्ये कृषी साहित्य खरेदीच्या धोरणामध्ये बदल का केला? मुंडेंकडनं डीबीटी योजना बंद करण्यात आली। सरकारकडनं कृषी साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला। सरकार बाजार मूल्यापेक्षा जास्त किमतीनं साहित्य खरेदी करत असल्याचा याचिकेमध्ये दावा केला गेला आहे। प्रकरण काय आहे तर 2016 साली कृषी साहित्य खरेदी करण्यासाठी डीबीटी योजना सुरू करण्यात आली। 2023 साली धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना डीबीटी योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। तर कृषी साहित्य सरकार खरेदी करण्याचा निर्णय घेतला गेला। 103.95 कोटी रुपये यासाठी मंजूर करण्यात आले। 3,03,507 बॅटरीवरती चालणारे स्प्रे पंप 104 कोटींना खरेदी केले गेले। सरकारला एक पंप 3,425 रुपयांना मिळाला। दुकानामध्ये याच पंपाची किंमत ही 2,650 रुपये इतकी होती। सरकारनं जास्त किंमत देत पंप खरेदी केल्याचा आरोप त्यामुळे केला जातो। उच्च न्यायालयामध्ये जेव्हा एखादी कुठली केस होते किंवा पिटिशन होते तेव्हा उच्च न्यायालय सरकारला जे काही बाबी विचारतात सरकार योग्य वेळी त्याचे योग्य उत्तर देत असतं। मला वाटतं की सरकार या ठिकाणी जे काही धोरण बदललं असेल किंवा जे काही काळाची गरज असेल सरकार त्याचं उत्तर देईल। आयुक्तांच्या नोटशीटनुसार असं या कॉस्टमध्ये घेऊ नका, या कॉस्टमध्ये प्रोक्युअर करू नका असे स्पष्ट टिप्पणीत नोंद असताना देखील माननीय मंत्री महोदयांनी त्याला मंजुरी दिलेली दिसते आहे। त्याबद्दलची उत्तर अजून अपेक्षित आहेत न्यायालयीन कार्यवाहीत। ते उत्तर आल्यानंतर बघूया काय शासनाने त्याच्यात निर्णय घेतला होता।